गुड मॉर्निंग मित्रांनो, ही आहे आपली हळद आणि मी शेतात आलेलो आहे. आणि आम्हाला आज काम होतं या हळदीतील गवत हाणायचं. तर मित्रांनो, कोयत्याने आम्ही हे तणकट छाटत आहोत. ही तणकट छाटल्याने मित्रांनो म्हणजे हळद जळायला पण सोपी जाते, हळद काढायची. त्यामुळे हे सर्व हळदीतील कचरा वगैरे हे आम्ही छाटत आहोत. हे पहा मित्रांनो, किती मोठमोठाले गवत झालेले आहे, गाजरगोटा वगैरे, बिलाई येथे ते हे सर्व मित्रांनो आम्ही याची छाटणी केली. हे पहा कसं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो मोटराची लाईन आली, त्यामुळे मी गेलो उसाला वरी पाणी लावायला. हे पहा मित्रांनो, आपला बोरचं पाणी. हे पहा मित्रांनो कसं पाणी मारते, 3ची छडी फुल मारते मित्रांनो, एक नंबर. पहा तर हे ऊस आहे मित्रांनो. आणि इथं आता आपल्याला पाणी लावायचं आहे. पाणी लावून नंतर पुन्हा दुपारच्याला गावाकडे जायचं आहे. तर मित्रांनो, गावाकडून मी दुपारी आलो आंघोळ वगैरे करून, आणि आता पुन्हा एकदा पाणी लावण्यासाठी गेलतो. तर आता पुन्हा खाली आपल्याला काम आहे मित्रांनो. खाली एरंड उचलायचे होते हळदीतले. तर तो पहा आपला ऊस आहे. आणि हे पहा आपला माणूस पण एरंड घेऊन जात आहे. मी गेलतो वरी थोडं पाणी लावण्यासाठी, त्यामुळे तोपर्यंत म्हणला मी उचलतो, तू पाणी वगैरे लावून ये. आताच पडत होतो मित्रांनो, पाय सटकला. पाणी वगैरे लावलं आणि आता चाललो एरंड उचलायला. पहा मित्रांनो कसं आहे, नंबर 1 ऊसाची क्वालिटी आपल्या. तर मित्रांनो हे पहा, मी शेताकडे आलेलो आहे. आणि तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज दिवसभराच्या कामाच्या गडबडीमध्ये राहूनच गेलं. तर मित्रांनो आज आहे होळी. आणि तर मित्रांनो माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो चला, मी शेतात आलेलो आहे. आणि तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक रहस्यमय गोष्ट दाखवणार आहे. आणि ती म्हणजे मित्रांनो ही आहे आमच्या शेतातील 100 ते 150 वर्षे जुनी विहीर. आणि पहा मित्रांनो विहिरीचा घेरा कसा आहे, आणि काम पण खूप मजबूतीकरण झालेलं आहे. आणि हा मित्रांनो आहे हौद. म्हणजे जुन्या काळात याला मोठ्याने पाणी ओढलं जायचं, आणि इथून मित्रांनो त्याच्यात पाणी पडायचं, आणि तिथून नंतर वावरात जायचं. आणि हे आहे मित्रांनो. आणि हे महादेव मंदिर पण खूप जुनं आहे मित्रांनो. पहा कसं आहे आमचं महादेवाचं मंदिर. आपण दर्शन घेऊ. पहा मित्रांनो हे महादेव मंदिर आहे. आणि ही आहे मित्रांनो विहीर. पहा कशी आहे विहीर. आणि ह्या आहेत मित्रांनो पायऱ्या. मध्ये जाऊन दाखवलं असतं, पण मित्रांनो खूप गवत झाले, त्यामुळे काय मदत जाता आलं नाही. आणि इकडून पण दाखवतो मित्रांनो, हा हौद. पहा इथून मित्रांनो विहिरीतून पाणी यायचं, आणि यातून मित्रांनो असं येऊन इकडं वावराला जायचं. कशी वाटली विहीर मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. तर जाऊत मित्रांनो आपण गावाकडे. आज गावामध्ये होळी असल्यामुळे चला तर आपण जाऊत गावाकडे. मित्रांनो त्यानंतर मी गावाकडे आलो, आणि गावाकडे मी येईपर्यंत होळी पण पेटली होती. पहा मित्रांनो सर्व गावकरी मंडळी होळीची पूजा करत आहेत. मी पण मित्रांनो आता दर्शन वगैरे घेतलं, आणि म्हणलं एक छोटासा मिनी ब्लॉग बनवावं, त्यामुळे साईडला येऊन उभं राहिलो, दर्शन वगैरे घेतलं. पहा मित्रांनो कशी होळी आहे आमच्या गावातील. आणि ही मित्रांनो छोटी होळी आहे. त्यानंतर 1-2 फोटो वगैरे घेतल्या. कशी क्वालिटी आपल्या मोबाईलची पहा मित्रांनो. आणि त्यानंतर सर्व मित्रांना भेटलो. तर हे आहेत मित्रांनो आमच्या गावातील मित्र, माझे मित्र आहेत. हे पहा कसे आहेत, आमचे मित्र आहेत सगळे. तर नमस्कार मित्रांनो. त्यानंतर मला गोटी उचलायचा मान होता, त्यामुळे मी गोटी उचलली, गावातील मान केला थोडासा. चला तर मित्रांनो यानंतर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.